MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज। जून महिना जरी कोरडा गेला असला तरी जुलै महिन्याच्या अगदी सुरुवातीपासून वरुण राजाने आपली कृपा बरसली आहे। कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून पलूस तालुक्यातील पवित्र श्रीक्षेत्र औदुंबरमध्ये यंदाचा पहिला दक्षिण द्वार सोहळा पार पडला आहे। गुरुवारी दिनांक 9/7/2026 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कृष्णामाईचे पाणी थेट श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्यातील दत्त महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात शिरले। त्यानंतर परंपरेनुसार मंदिरातील श्री दत्तांच्या पवित्र पादुका सुरक्षितपणे वरच्या देवघरात हलविण्यात आल्या आणि धार्मिक विधींसह दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला। आषाढ महिन्यातील गुरुवार असल्याने भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित होती, मात्र नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्था तात्पुरती बंद ठेवली आहे। तसेच समस्त दत्त पुजारी आणि दत्त सेवाभावी मंडळाने भाविकांना मंदिर परिसरात अनावश्यक गर्दी न करण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। दरम्यान कृष्णा नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीची पातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे।